साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। भुसावळ रेल्वेत हेड क्लर्कची नोकरी लावून देतो असे आमिष दाखवत भुसावळातील सेवानिवृत्त रेल्वे पोलिसाची 9,64,000 रुपये उकळून फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी शहरातील प्रशांत लक्ष्मीनारायण अगरवाल याच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यास अटक करण्यात आली आहे। संशयिताला मंगळवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। वसंत जानबाजी ढोणे वय 65 जुना टोलनाका फेकरी हे लोहमार्ग पोलिसातून 2017 मध्ये सेवानिवृत्त झाले। 24 डिसेंबर 2022 रोजी त्यांच्या ओळखीतील रेखाबाई सुनील सोनवणे राहणार भुसावळ या भेटल्या आणि त्यांनी आपला मुलगा नोकरीला लागला असून तुमच्या मुलालाही नोकरीला लावायचे असेल तर माझ्या ओळखीचे प्रशांत अगरवाल गडकरी नगर खडका रोड भुसावळ हे आहेत, त्यांच्या माध्यमातून काम होईल व आम्ही देखील मुलासाठी त्याच्याकडे पैसे भरल्याचा विश्वास दिला। 25 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 12 वाजता संशयित प्रशांत अगरवालची भेट घेतल्यानंतर त्याने मुलाला रेल्वेत हेड क्लर्कची नोकरी लावून देतो, त्यासाठी 7 लाख रुपये लागतील असे सांगितले व 9 महिन्यात ऑर्डर येईल, मात्र त्यासाठी आधी 4 लाख व ऑर्डर आल्यानंतर 3 लाख रुपये भरावे लागतील असे सांगितले। ठरल्याप्रमाणे 26 डिसेंबर रोजी संशयित प्रशांतच्या सांगण्यावरून हर्षना मेहता शिवाजीनगर भुसावळ यांच्याकडे 4 लाख रुपये देण्यात आले। 8 दिवसात मुलाची परीक्षा होणार असल्याचे सांगून पुन्हा 20,000 रुपये आरोपीने मेहता यांच्याकडे जमा करण्यास सांगितले। 6 जून 2023 रोजी मुलाचे काम झाल्याचे सांगत आरोपीने पेढे आणि 3 लाख रुपये मागितल्याने ते बियाणी चेंबर्स येथे आरोपीला देण्यात आले। 20 जून रोजी आरोपीने दिलेले पैसे कमी पडत असल्याचे सांगत 50,000 रेखा सोनवणे यांच्याकडे देण्यास सांगितले, पुन्हा 40,000 रुपये देण्यात आले। 26 सप्टेंबर रोजी आरोपी घरी आला आणि त्याने DRM पांडे यांनी 1,20,000 रुपये भरण्यास सांगितले असल्याने आजच ते पैसे भरा असे म्हणून सांगितल्याने व वारंवार फोन येत असल्याने DDद्वारे बालाजी सेंटरमधून रक्कम ट्रान्सफर करण्यात आली। आरोपीला नोकरीची वारंवार विचारणा केल्यानंतर त्याने रेल्वेची डुप्लिकेट ऑर्डर आणून दिली, मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने ढोणे यांनी पोलिसांमध्ये धाव घेतली।